अशा मैत्रिणी भेटल्या ज्या मला कधीच पुढे जाऊ देणार नाही. तर नमस्कार, झालं काय ते तुम्हाला सांगते. टीचरांनी मला सेमिनार द्यायला सांगितला होता, पण त्या दिवशी मी कॉलेजलाच गेले नव्हते आणि आज कॉलेजला गेले की टीचरांनी डायरेक्ट पुढे बोलवून सेमिनार द्यायला लावला. मग काय आपण पण केली सुरुवात. पण ह्या माझ्या मैत्रिणी बघा, माझा सेमिनार चालू होता आणि मला डब्बा दाखवून खाली बोलवायचं काम चालू होतं यांचं. पण मी मात्र डब्याकडे लक्ष न देता सेमिनार पूर्ण करून पोहोचलो कॅन्टीनला. पण रोज मात्र गर्दी असणारे कॅन्टीन आज मात्र रिकामं होतं. मग गेलं की समोसा घेतला, पण आज मात्र समोसा बाजूला ठेवून पहिला डब्बा खायला घेतला. कारण रोज कॅन्टीनला जाऊन मी जेवण करते, त्यामुळे माझा डब्बा शिल्लक राहतो हे आईला समजले. त्यामुळे आधी डब्बा खाऊन घेतला, मग समोशाला पण वाईट वाटू नये म्हणून समोसा खाल्ला. की डायरेक्ट पोहोचलो लायब्ररीमध्ये. तर भाई, लायब्ररीमध्ये लाईट नव्हती. असलं जाम गरम होत होतं ना. तेवढ्यात लाईट आली, तेव्हा कुठे जेवायला. पण आता मात्र अभ्यास काय होणार नव्हता, कारण एवढे गार हवा लागते. त्यामध्ये पोटभर जेवण केले, मग काय झोप तर लागणारच होती की. भेटा आपण उद्या. बाय.